गणरायाचे आगमन उत्साहात पार पडले। आता समस्त महिला वर्गांचे लक्ष लागले आहे गौरींच्या आगमनाकडे। भाद्रपद शुद्ध सप्तमीला ज्येष्ठ कनिष्ठांचे आगमन होते। माहेरवाशीन घरी येत असल्याने गृहिणी त्यांच्या कौड कौतुकात रंगून जातात। गौरींच्या शाज शृंगाराची सरदार चौकात दुकान आहे आमच्या इथं। देवीच्या आणि नऊवारी साड्या व महालक्ष्मीच्या साड्या, पण बाजीराव मस्तानी, पेशवाई, ब्राह्मण टाईप आणि शाही मस्तानी या सर्व साड्या शिवून आणि तयारही मिळतात आमच्या इथं। सरदार चौक पंचवटी आमचं दुकान आहे। गौराईसाठी फुल बाजारही बहरला आहे। आवक कमी असल्याने भाव कडाडले आहेत। साधी फुलं 100 रुपयांपासून मिळत आहे। साधा हार 50 रुपये ते 1000 पर्यंत मिळतोय। गौराईसाठी दागिने तर हवेच। मोयल कलेक्शन त्रिमूर्ती चौक येथे गौराईसाठी असंख्य दागिने उपलब्ध आहेत। संचालक राजेश मोयल यांनी त्याबाबत माहिती दिली। नमस्कार। सोन्याचे भाव गगनाला भिडाले। सर्वसामान्यांच्या जनतेचा विचार करून हे सर्व 1 ग्रॅमचे दागिने हे सगळ्या पब्लिकसाठी घेऊन येतात। आता ह्या दागिन्यामध्ये आपल्याकडे 1 ग्रॅमच्या पोतपासून तर गणपतीपासून तर महालक्ष्मीपर्यंतचे सर्व प्रकारचे दागिने जे नूतन भविष्य खराब होत नाही, काही नाही आणि परत ते मोडताही येतात। 199 पासून दागिने स्टार्ट आहे, तर तुम्हाला 4000 5000 पर्यंतचे सगळं मंगळसूत्रापासून तर मोतीमाळपासून चपलाहारपासून ए टू जेड सर मुकुट वगैरे सगळे प्रकारचे दागिने मिळते इथे आमच्याकडे मिळतात। ज्येष्ठ कनिष्ठांचे मुखवटे दरवर्षी स्वच्छ करून रंगवले जातात। कोरोनामुळे यावर्षी मागणी कमी असल्याची माहिती पावडे लेन मधील श्याम मोरे यांनी दिली। दरवर्षी आमच्याकडे महालक्ष्मी पुष्कळ रंगवल्या जातात, 50 जोड्या आहेत। यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कमी आलेले। मुखवटे, लाकडी साचे, दागिने, साड्या यांमुळे दुकाने गजबजलेली आहेत। तर ग्राहकांनी कोरोनाची भीती बाजूला ठेवून खरेदीसाठी गर्दी केली। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।